हरिभक्त परायण उद्धव महाराज दिन पुढे आणि त्यांना साथ करतील कारभारी महाराज लागा व्यवस्थित करूया मग सगळे चल राजू माग घे एखाद्याला फाशी देतात अडकल्यावर ते तुम्ही आले पाहिजे ते याच्यात इतक्या जवळून येत नाही काय स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु Thank you.
स्वामिकाद गुरु भक्ती स्वामिकाद गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विष्णुमाय बापा
माऊली ते विठ्ठल महाराजाला बुका लावून नाही का लावला कमी झाला बुक्का लावल्यावर झोपत नाही माणूस बुक्का लावल्यावर बरं का चला नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा पांडुरंगा जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन प्रस्तुत आजचा प्रसंग भगवान हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये चाललेली ही नैमित्तिक साधना काय निमित्त आहे तर आज वैकुंठवासी शेषराव विठ्ठलराव पवार यांचे 7वे पुण्यस्मरण त्यांच्या त्रयपुत्रांनी या ठिकाणी आयोजित केले आहे. रामराव लक्ष्मणराव आणि भगवानराव. गृहस्थाश्रमाची इति कर्तव्यता कशात, गृहस्थाश्रमाचं साफल्य कशात. गृहस्थाश्रमाचं साफल्य म्हणजे प्रॉपर्टी घेण्यात नाही. 100-200 एकर जमीन 10-5 वाडे बांधण्यात गृहस्थाश्रमाचं साफल्य नाही. तर गृहस्थाश्रमाची सफलता कशात आहे हे ज्या तुकोबाराला विचारलं तुकोबारा सांगतात त्याच्या गृहस्थाश्रमाची सफलता आहे कोणाच्या की ज्याच्या कुळामध्ये हो कुळी कन्या पुत्र होती. सफलता कशात आहे तर सत्वगुण प्रधान संतती जन्माला येणं ही खरी गृहस्थाश्रमातली सफलता आहे. पहा संतती जर हीन जन्माला आली संतती हीनत्वात् उचित पापः. राम महाराज महाभारतात विदुर काका सांगू लागले कोणाला धृतराष्ट्राला दादा अरे बाबा भावाचे पोरं तुझेच आहेत ना पंडूचे पोर आहेत ना आणि नियमाप्रमाणे अर्ध्या राज्याचे मानकरी ते अर्ध्या राज्याचे मानकरी त्यांना अर्ध्या राज्य देऊन टाक. काय तेव्हाच हा धृतराष्ट्र काय म्हणतो त्यांना माहितीये का काय मला का वाटतं का त्याला रानवून हिंडावं काय करू दुर्योधन ऐकतच नाही का म्हणून ऐकत नाही बरं दुर्योधन मला यालाच विचारलं प्रतिप्रश्न केला कोणाला ते लगेच म्हणजे विदुर काका हे सांगू का म्हणले दादा तुला राग येईल पण खरं सांगतो हे तुझं म्हणजे केलेलं अनेक जन्माचं पाप हे उभा राहिलं म्हणजे तुझ्यासमोर त्यानं आला तुझ्या डोक्याला ताप. अनेक जन्माचं तुझ्या काय
हीन संतती जन्माला आली म्हणजे लक्षात घ्या आपल्या पापाचा उत्कर्ष झाला. काय झाला? पापाचा उत्कर्ष झाला. आणि जर उत्तम संतती जन्माला आली, लक्षात ठेवा, नुसत्या त्या कुळाला पावलता नाही, तर ज्या देशात अशी आपल्या पितरांचा वारसा चालवणारी, पितरांचं नाव श्रेष्ठ करणारी संतती जे जन्माला आली, तर त्या देशालाही तुकोबाला धन्यवाद देतात. हो, पवित्र ते कुळा पावन तो देश. पवित्र तो देश कोणता? तर जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून पूर्वजाच्या पुण्याने, लक्षात ठेवा, आपल्या वाडवडिलांची पुण्याई आणि त्या पुण्याई आपल्या ठिकाणी सत्वगुण प्रधान तो शरीरात निर्माण होते. सत्वगुण कुठला येतो? ज्याद्वारा तो कुळाचाही उद्धार करतो, कुळाबरोबर देशाचाही उद्धार करतो. म्हणून महाराज शेषरावजीचं भाग्य आहे की ज्यांच्या कुळामध्ये वैष्णव संतती जन्माला आली. कारण का? तर उठता बसता का होईना पण एकदा का होईना पण राम म्हणत काय लाज का, मी नेहमी सांगत असतो, काय लाज काज का होईना पण देवाचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. का म्हणून? लक्षात ठेवा, समाजासाठी म्हणा, नवे नवे उदर उपजीविकेसाठी का होईना पण काय देवाचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. आणि लक्षात ठेवा, आपल्या मनात असो अथवा नसो पण आपल्याला लोकांनी एकतरी चांगलं वागावं लागतं. का? तितकी तरी सात्विकता दाखवावी लागते. जर तितकी नाही दाखवली तर लक्षात ठेवा, मग त्याला कोण चांगलं म्हणेल. मग निदान चांगलं म्हणण्यासाठी मी का सांगायलो, चांगलं असणं आणि चांगलं वाटण्यासाठी आचरण करणं यात महत् अंतर आहे. तरी पण महाराज सत्वगुण प्रधान संतती जन्माला यावी. मग अशी संतती ज्या कुळात जन्माला आली, मग त्यालाच वाटतं की आपल्या वडिलांची पुण्यतिथी व्हावी. काय? आणि अजून सांगतो, पुण्यतिथी कोणाची होत नसते बरं का. पुण्यतिथी कोणाची होत नाही. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये पुण्यतिथी कोणाची होते? तर उचितो पुण्य हा, ज्याचं उचित पुण्य शेष राहिलेले. काय? ज्याचं उचित पुण्य, चांगलं पुण्य ज्याचं शिल्लक आहे पंढरी अण्णा, त्याची काय होते? पुण्यतिथी. म्हणून तो लक्षात ठेवा, ज्याचं उरलं का उत्तम, तुकोबा आहे बघा, तुका म्हणे एका मरणेची सरे पण उत्तमाची उरे कीर्ती माझी. मग ती कीर्ती आहे ना, ती कीर्ती माणसाला कर्माला मागाल्या प्रियांना प्रवृत्त करतो. म्हणून या ठिकाणी जो पुण्यतिथीचा उत्सव आहे, या पुण्यतिथीच्या उत्सवामध्ये आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय वंदना करत असताना आणि आजच्या अभंगातल्या एका विशिष्ट देवतेचं नाव घेतात. इथे वंदनामध्ये एका विशिष्ट देवतेचं नाव घेतात. कोणत्या? विष्णू. का बरं? एरवी विठ्ठल नावाचा आग्रह धरणारे तुकोबाराय. एरवी कशाचा आग्रह धरतात? विठ्ठल नावाचा. मी नेहमी सांगत असतो, तुकोबारायांच्या गाथा सर्व जरी काही गाथ्यात वर्णन केलं असलं तरी आग्रह कशाचा आहे तुकोबारायांचा? नामाबद्दल आग्रह आहे, कर्माबद्दल आग्रह आहे,
का ज्ञानाबद्दल आग्रह गात आग्रह मात्र पुन्हा कशा करणार पुन्हा पुन्हा किंवा सगळं सांगून सांगून झालं की शेवटी अंतिम त्याचा आत्यात्मिक पर्याय असं कशात करतात तुकोबा नामातच करतात. नामनिष्ठ जीवन तुकोबारायांचं. मग या ठिकाणी विठ्ठल नामाचा आग्रह धरणारे तुकोबाराय आजच्या दिवशी मात्र काय म्हणतात नमो विश्वरूपा विष्णू माय बापा. कारण या त्रय देवापैकी ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी कर्माचा साक्षी कर्म साक्षी जो देवता आहे तिचं नाव आहे भगवान विष्णू. म्हणजे आमच्याकडे कर्मामध्ये प्रधानत्व आहे त्या देवाला. कोणाला भगवान विष्णू. ब्रह्मदेवाला प्रधानत्व नाही आणि शिवालाही प्रधानत्व नाही. कोणाला प्रधानत्व आहे भगवान विष्णूलाच. कारण का तो ईश्वर ही त्या पदवीला प्राप्त झालेले भगवान. ईशते शासते आनेन ईश्वरा जो सर्वांचा शासक आहे. ईक्षण धातू ईक्षण शब्दाला ईक्षण नावाच्या धातूचा अर्थ होतो व्यापक. जो सर्वत्र व्यापक आहे सर्वांचा शासक आहे आणि सर्वांचा उद्धारक आहे असा भगवान विष्णू आहे. आणि म्हणून आमच्याकडे प्रेताचं प्रेतत्व निवृत्त करायचं असेल काय प्रेताचं प्रेतत्व निवृत्त करायचं असेल तर मात्र विनंती कोणाची करावं ते ब्रह्मदेवाची नाही. आता देव पहिलं बसलेलेच इथं भगवान शिवाची नाही भगवान विष्णूचीच करावी. ती कोणत्या ज्याच्या हातात गदा आहे कशाच्या ज्याच्या हातात गदा आहे त्या भगवान विष्णूची प्रार्थना करते. ज्याच्या हातामध्ये गदा नाही त्याही विष्णूची प्रार्थना केली जात नाही. म्हणून प्रेतत्व निवृत्त्यर्थ गदा प्रहारेण प्रेतत्व निवृत्त्यर्थ असं महाराज प्रेतकल्प सांगतो. प्रेतकल्प नावाच्या ग्रंथामध्ये भगवान परमात्मा जोपर्यंत गदेचा प्रहार करत नाही तोपर्यंत जीवाचं प्रेतत्व जात नाही. म्हणून राम महाराज त्याचा प्रेतत्वाचा ज्यावेळेस त्याचं प्रेतत्व जायचंय त्यावेळेस त्याचा संकल्पच आहे महाराज अनादिनिद्रो देवो शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्षो प्रेत मोक्षो प्ररूप. हे अनादिनिद्रो देवो तू अनादिकालापासून आहेस. अनादिकालाचं पुन्हा तू कोण आहेस निधान आहेस असं कोण म्हणतो वेद म्हणतो बरं का. अनादि कालाचा अनादित्व हे तुझं काय निधान आहे धन आहे. अनादि निधनो देवो शंख चक्र गदाधर. काय सगळे ज्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा आहेत. अक्षया पुंडरीकाक्षो म्हणजे पुंडरीकाची पौंडरीक पुंडरीक आणि पुंडरीक याचा जो तू अक्षय त्याला दान देणारा असा तू जो आहेस तू काय कर मग जर त्या पुंडलिकासाठी तू 28 युग उभा राहू शकतोस तर मग माझं काम किती आहे. एवढं साधं काम आहे काय की माझ्या पितरांचं प्रेतत्व निवृत्त करा. एवढं साधं काम आहे म्हटले काय. बघा ज्यादिवस महाराजांच्या तुकोबारायांना सुद्धा देवाला सुद्धा काही मागायचं असलं का तुकोबाराय देवाचं मोठेपण आणि आपलं लहानपण खुजेपण दाखवतं. बघा तुम्ही ज्यावेळेस तुकोबाराय देवाला मागायचे त्यावेळेस तुकोबाराय म्हणजे देवा खरं पाहिजे ना आमची मागणी फार साधी आणि तुमचं काय बाप्पा म्हटले तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही साक्षात लक्ष्मीचे पती. काय प्रमाण विठ्ठल महाराज काय प्रमाण आहे काय प्रमाण काय मला आठवण ना आता. लक्ष्मीवर बापच म्हणा हा लक्ष्मी वल्लभा हे प्रमाण आहे दीनानाथाकडे म्हणा. माझी मागणी ती किती उत्तरार्ध आठवलं आता मला. तू तो कोणाचा पती म्हटले लक्ष्मीचा पती. हा लक्ष्मीचा पती उदराचा राणा. तू तो लक्ष्मीचा पती
आणि माझे मागणी ते किती किती. माझं मागणच किती म्हटले. तुम्ही प्रत्यक्ष लक्ष्मीचे पती आहात. कोणाचे पती आहात? लक्ष्मीचे. तसं या श्लोकात सुद्धा असं वर्णन केलं. अहो तुम्ही पुंडलिकासाठी 28 युग उभा राहू शकता. आमचं काय फक्त आमच्या मित्रांचं प्रेतत्व निवृत्त करा. मग प्रेत निवृत्त्यर्थ ज्याची आराधना केली जाते त्याला भगवान विष्णू म्हणतात. आणि म्हणून तो विष्णू कसा आहे याचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात विश्वरूप आहे. तो विश्वात भरून उरलेला आहे. तो माझा मायबाप आहे. नाव लावलं. जो भगवान विष्णू आहे ना, जो विश्वात भरून उरलेला आहे, विश्वाचं रूप ज्याचं आहे, असा जो तो माझा मायबाप आहे. आणि कसा आहे तर ज्याचा पार कोणालाच लागणार नाही. वेददया गाती श्रुती म्हणती नेती नेती. जो असा अपार आहे आणि अनुप आहे. मग तोच भगवान विष्णू म्हणजे कोण तर माझा पांडुरंग आहे. अपारा अनुपान पांडुरंगा. म्हणून या ठिकाणी आज पुण्यतिथीचा दिवस असल्यामुळं पितराच्या संबंधानं बोलावं, संतांच्या संबंधानं बोलावं. या दृष्टिकोनातून आपल्याकडे प्रवृत्तीशास्त्राचा धर्म सांगणारा, मीमांसा शास्त्राचा धर्म सांगणारा अभंग तुकोबारायांचा आहे. तो आपल्या समोर प्रतिपादनाला घेतला आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी परिहार देतो. मला प्रमाणे आठवणं हे आठवण्याचं कारण काय तर माझी येण्यासाठी प्रकृती काही नव्हती. मला खूप ताप आला होता. रात्रीच माझी तब्येत बिघडली होती. बाळू महाराज होते तिथं. त्याच्यानंतर आज दुपारी कीर्तन होतं मला एक. ते कीर्तन 1:30ला सुटलं. शुगर असू सावकार जेवायला 2:30ला मिळाला. अन्नाचा कर्तृत्व पोटात गेला नाही. शनिवार असल्यामुळे सकाळपासून महाराज 11:15 वाजेपर्यंत लोकांची रिगत होती. आणि डायरेक्ट मला ऐकू आलं सुंदरचे ध्यान. आमच्या बाळाला मी म्हणलं कॅसेट लावली का काय बघ मंदिरात. नाही मला बाबा भजनच सुरू झाले. भजनच सुरू झाले म्हणल्यावर गडबडीनं सगळं आटोपलं. फेटा बांधला गेलो. तर इकडे महाराज भाजीच फोडणी टाकायची. 1:15 वाजल्यावर मी म्हणलं आवरलंय का नाही म्हणजे अजून 15-20 मिनिटं चलू द्या. पुन्हा 1:30 वाजेपर्यंत लांबवावं लागलं. सांगायचं तरी काय म्हणतो माझे परमस्नेही राम महाराजांनी सांगितलं की नाही म्हणजे तसं कुठं असतंय का. तारीखीला यावंच लागत असते. असं तसं दटवलं धरून आधीच का आला हो म्हणा हाताव का काय रे आता. त्याच्यानंतर पवाराचा फोन आला. पवारांनी तुम्हाला जेवढं बोला वाटेल तेवढं बोला पण या. तापीची गोळी घेतली. अंगात स्वेटर घालून आलो आता. पण तुम्ही सगळा समाज एकत्रित बसलेला आणि विशेषतः हे सगळे माझे मायबाप टाळकरी. ज्याच्यामध्ये आमचे पंढरी अण्णा युवाच्या गावाला आले का अण्णा तुम्ही का कीर्तनाला आले. नाही नाही युवाच्या गावाला आलो बरा ना. बरं बरं बरं. मग त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, श्री हरिभक्तीपरायण आमचे राम महाराज, त्याचप्रमाणे आमच्या महाराज संस्थांचे चोपदार विनेकरी येकुदादा, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण उद्धव महाराज, आमचे पिंटू महाराज. आता तुमचे कारभारी महाराज म्हणलं का आम्हाला नवीनच नाव वाटतं कारण आम्ही कोणी कारभारी म्हणतच नाही. ते आमचे कारभारीच नाहीत ना. आमचे अजूनही ते पिंटू महाराजच आहे. त्याचप्रमाणे मी लक्ष्मण महाराजाचा परा फोन लावला. म्हणलं लक्ष्मण महाराज म्हणजे हो येणार आहे मी संध्याकाळी नक्की येणार आहे. माऊली रात्री माऊली तुमची गैरहजेरी होती. हो नाही तर मी येतो म्हणले होते.
सावकार आहेत सगळे गावातली भजनी म्हणजे सगळ्याचे नाव आणि तुमचे दोघांचे घेणं सगळ्याला पाहते उगं तुम्ही दोघं जण बघू नका माझ्या तोंडाकडे का म्हणायलो एक रम्य वातावरण समाधान वाटलं आणि विशेषतः चालीदार प्रमाणाला आज काही अडचण नाही त्याच्यामुळे आठवण जरी वाजली तरी कोणी टेन्शन घेऊ नका मला आता फलक आहे झोप आली तरी सावकार झोपतो आता मी याच्यावर एवढं आपले पण दाखवलंय ना तर आम्हाला केवढं आपले सुंदर ज्यावेळेस तुकोबारायला खूप सीन आला असं म्हणा बरं का सीन आला सगळं तिथं महाराज इतकं सीन आलता ना मग तुम्हाला यायचं काही काम होतं का काही गरज होती का त्यावेळेस लगेच तुकोबारायने किती आपलेपणा दाखवला बघायला दुरून आलो मी गा दुःख झाले दुःख झाले दारुण या वया येथवरी होते हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाली दर्शन खरं बघा तसं तर पाहिलं तर आपण पारमार्थिक नात्यानं एकत्रित आहे का व्यावहारिक नात्यानं पारमार्थिक
असते ना आपण सगळे एकत्रित. नाही ते विचार करा तुमचं गाव कोणतं, आम्ही इतके जण जमा झालो, प्रत्येक जण वेगवेगळ्या गावचे, ऐका नाही बरं. हा आता जरी तुम्हाला वाटत असेल पिंपळगाव नाही, आम्ही सगळे पिंपळगावचे. किती दिवस आहेत पुन्हा पिंपळगावाचा चेहऱ्याचा काही नियम आहे का? नाही. मग आता आपण इथं आलोच ना, दुर्लभ भेटी तुम्हा म्हणत आमचं भाग्य माय बापा, तर तुम्हाला सगळ्यांची भेट होते, तुमच्या सगळ्यांचे पाय पाहायला मिळतात. यापेक्षा अजून भाग्य काय पाहिजे? आणि खरं सांगतो मनुष्य जन्मामध्ये गात जागा प्रेम मागा विठ्ठला किंवा प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. खऱ्या दृष्टीने जर विचार केला तर तुका म्हणे भाग्य या नावे, खरं भाग्य हेच आहे. या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे विठ्ठल. या भागामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. पहिल्यांदा विशिष्ट उल्लेख करून विशिष्ट माणसाला उपदेश करतात. ज्या ज्या पायरीवर तुम्ही आहात त्या त्या पायरीवर तुम्हाला उपदेश करतात. आणि पुढे सार्वजनिक बोलतात. सार्वजनिक म्हणजे 2 कर्म सार्वजनिक सांगितले आणि 4 कर्म विशिष्ट लोकांना सांगितले. पहिलं कर्म सांगितलं, तुम्ही जर नोकर असाल तर मालकाची सेवा इमानीद्वारे करा. हीच विष्णूची महापूजा. तुम्ही जर शिष्य असाल तर श्री गुरुला अनन्य भावानं शरण जा. हीच विष्णूची महापूजा. तुम्ही जर मुलगा असाल तर तुमच्या बापाचं वचन कधीही तुम्ही माय बापाला, इथं पितृवचन शब्दात आई सुद्धा आली बरं का, नाही तर मग तू बोलायचं म्हणजे बापाचं ऐका आणि माईला अजिबात सुरू नका. नाही, उलट बरोबर सांगतात काय, आईनं आवाज द्याला आणि मुलानं जी नाही म्हटलं किंवा बोला आई साहेब जर नाही म्हटलं, जर तितकं जरी नाही म्हटलं तरी लक्षात ठेवा पतना नरकाला जाते. माणूस रोज भजन करते, रोज काळाचा भुगा करू दे, मृदंगाचे तुकडे पाडू दे, नरड्याचं खरड करू दे. आणि जर माईला आवाज द्याला आणि एकदा जर समजा तुम्ही माईला माघारी समजा प्रतिसाद नाही दिला, नाही तर तुम्ही म्हणे माईला आवाज द्या माघारी परतून नाही माईच्या फवारी हा काम नाच नाही म्हणाय. तुम्ही माईना आवाज दिला आणि जर तुम्ही परतून तिला ओ नाही जर दिली तर लक्षात ठेवा. अजून सांगतो, बऱ्याच जणांना अशी सवय असते काय, महाराज काहीतरी घरातून कुचकुच सगळं मलाच करावं लागेल, सगळं मलाच करावं. मग हे लगेच म्हणतो म्हातारीला तितकं जमलं का, नालीतला गायला काढाय काय झालं म्हातारीला, म्हणजे गाळ कोणी काढायचा, म्हणजे घाण येई ना करायची आणि गाळ कोणी काढायचा म्हातारी. नुसतं आईनं आपलं काही करावं इतकी जरी मनात इच्छा केली तरी आपल्या नरकाला जावं लागतं बरं. मी नाही म्हणत, दारोबारा म्हणतात मातेच्या ठाई अर्जुना अवज्ञा आणि कामना दोन्ही पतना कारण होती. म्हणून महाराज हे बाकी हे जे चाललंय ना अवडंबर, याच्यावर मला बोलायचं. आता काल मी वेदांत शास्त्राबद्दल बरीचशी चर्चा केली आणि मला अण्णा कीर्तन झाल्यावर म्हणले सुद्धा आता आम्हाला खरंच वाटेल बरं झालं बाबा गुरुच्या सान्निध्यात गेलो. गुरुच्या सान्निध्यात गेल्याशिवाय काही खरं नाही हे आज आम्हाला पटलं. आता महाराज त्या आता निवृत्तीशास्त्राबद्दल आपण बोललो, अनुभवशास्त्राबद्दल काल बोललो, आज आपण प्रवृत्तीशास्त्राबद्दल बोलू. म्हणजे जे संसारी जीव आहे, जे मनुष्य देहाला जन्माला आले त्यांनी आधी खरं संपात पूर्वमीमांसेचं आचरण बिनचूक करायचंय. अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे आणि अंतःकरण शुद्धीद्वारा मग काय महाराज त्या ज्ञानाचा अधिकारी तो होतो. मग आधी अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. मग पहिल्यांदा आधी स्वाधिकार. आपण जर कोणाची नोकरी धरली असेल तर मालकाची सेवा इमानदारी पाहिजे. पण माझी शपथ तुम्हाला सांगतो,
आता कोणी गडी लावला का पहिली त्याला बोली करा. इथं कोणी गडी मारत नाही ना बाबा. पहिली बोली करायची की जसं सरकारी सगळ्या ऑफिसमध्ये कंपन्यामध्ये नियम आहे पहा काय, गेटला तुम्हाला मोबाईल जमा करावा लागतो. कुठं? गेटला. मध्ये मोबाईल येऊ देत नाही. तसं गड्याला बोली करायची, बाबा तुला सांग ना 80,000 आहे का 90 देतो, पण मोबाईल वावरात नेऊ देणार नाही. तर महाराज काय सांगा, आज अशी परिस्थिती आहे, मोबाईल चालू असला तरच बैल चढायले. तुम्हाला सांग माझा स्वतःचा अनुभव सांगा. माझा रानात येडा करायला गेलो, त्या पाळी मधला होता, लसण लावायचा होता. मग आता नाद असते माणसाला, मी त्या अवताच्या मागं ठेवलं. पण त्याची ते काय गाडी चालूच. मला तू काय ते बंद कर ना, काय किरकिर नाही, मला चालू ठेवावं लागते ती. अरे कर बा, आपण उगत डोक्याला ताट नसल्या. राम महाराज त्यानं फोन बंद करणं आणि बैल टक्क उभा राहा. मला कस काय, मला मोबाईल चालू असला तरच बैल चलते. मला कसं काय, तुम्हाला सांगतो, ते पहिले देवबाप्पाचे घोडे होते. देवबाप्पा तुम्हाला म्हणजे न बरं का बाबा, हो पहिले देवबाप्पाचे घोडे होते महाराज. त्याला माणूस समजा डगरीवर उभा राहिलेलं दिसलं की बामणाचं घोडं तिकडं गेलंच. काय महाराज, एक जण गाडीत उभा राहिले, त्याला पाहिजे तो डबडं, त्यानं वर हात केला, दुसऱ्याला आवाज द्याला. काय त्या घोड्यानं पाहिलं, महाराज वर हात दिसते, गाडीत उभं होतं. महाराज ते घोडं आलं की देवबाप्पाला घेऊन कुठं, गडी महाराज ते खाली उतरला. ते देवबाप्पा मध्ये हान बरोबर. आता देवबाप्पाच्या घोड्याला अशी सवय असते पहा, पुढे ते किती कमी जास्त चालेल, पण माग मात्र किती सरकर याचा नियमच. तर तू माझे रत्न घोष, महिन्याचा आले 30 कोस, गावाल्या मागे सरी कोस कोस. त्या घोड्याला किती हात घोडं जाईल. मग ते देवबाप्पा खाली उतरले. देवबाप्पा म्हणजे काय, मला खळं दिल्याशिवाय आता घोडं नाही. तेव्हा देवबाप्पा इथं काय काय म्हणजे 2 मातीच्या वचुळी टाकावं लागले. त्याच्याशिवाय देवबाप्पाचं घोडं पुढे जात नाही. तसं आताची परिस्थिती अशी आहे की गड्याच्या मोबाईलवर दिवसभरात काम होते 4 घंटे आणि त्याच्यातले 2.5 घंटे गडी कशात घालेले बोलण्यात. ती इथून सुरुवात असते, झाली का आंघोळ. बरोबर, दस्ती पिवळी होती का काय होती आंघोळायला, इथून विचारतो. हा भाजी काय केली, खालचं तोड करून जेवले का वरचं तोड करून जेवली, मीठ जास्त झालं का कमी झालं समज. इथपर्यंत माणसं. मला लक्षात ठेवा, आज पूर्वीच्या काळी सगळे समाधानी होते. आज उत्पन्न वाढले का समाधान वाढले. जर समजा विचार करा, 40 रुपये साल आणि आज पहिल्या जेवारी समाधानानं जगत होते कोण, न मजूर. आज विचार करा 300 रुपये रोज आहे. तुमच्या इथे किती आहे बाळू, किती आहे तुमच्या इथं? 300 आहे का? हा 300 रुपये रोज आहे, पण समाधान आहे का? नाही. का? तर आम्ही काम इमानदारीनं करत नाही. खरं सांगू का, तुम्ही जर इमानदारीनं काम केलं ना तर लक्षात ठेवा, अपवादानं नियमानं नाही, अपवादाने इमानदारी असल्यावर. मग आमच्या हनुमंतराया जर विचार जर केला तर तुकोबाराच्या या वचनाला विरोध आहे का नाही सांगता. याची देवी घडे, देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे हे जर खरं असेल तर हनुमंतराय कोण आहे जन्मले, मनुष्य जन्मले का? भगवत प्राप्तीची येऊन ये का ती नाही. पण अपवादांचा विचार केला, इमानदारी राखली, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, हनुमंतीने केले रामचंद्र. आणि मी नाही म्हणत, नाथराज स्वतः म्हणतात की वास्तविक जर पाहिलं तर ती उद्धाराची योनीच नाही. कोणती? वानराची उद्धाराची का
योनी जन्मला मरकट वैतो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आईसा प्राप्तिष्ठ कोण आहे योनी जन्मले योनीचा जर विचार केला तर माकडाच्या योनी जन्मले पण भगवान विष्णूचे अतिश्रेष्ठ भक्त मग आता कदाचित तुम्ही असं म्हणाल ते प्रत्यक्ष हेच होते कोण भगवान शंकरच होते हो लक्षात ठेवा आपण उत्तम अधिकाऱ्याला वैदिक संस्कृतीमध्ये अवतार मानण्याची परंपरा आहे बरं का अजून एक सांगतो वेदाला अवतारवादच मान्य आहे तसं जर पाहिलं ना वेदांत मतामध्ये अवतारवादच मान्य आहे वेदामध्ये अवतार होतच नाही काय लक्षात ठेवा अवतरण शब्दाचा अर्थ होतो अवतार शब्दाचा अर्थ होतो वरून खाली येणे आता खालून वर जा वाटतं का वरून खाली या वाटतं सरपंचाचं आमदार व्हावं वाटतं का राष्ट्रपतीचं सरपंच व्हावं वाटतं महाराज 5 वर्ष देशाचे महामहिम राष्ट्रपती पदी होते आणि महाराज 6व्या वर्षी ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि महाराज असं आलं कशा बॅलेट पेपर भारताचे महामहिम माजी राष्ट्रपती ग्रामपंचायतचे उमेदवार वार्ड क्रमांक 3 असं पाहिलं जातं नाही कारण का अवतार शब्दाचा अर्थ करत असताना वरून खाली येणे मग व्यापक असणारं जे ब्रह्मचैतन्य ते महाराज व्यापक असणारी वस्तू परिच्छिन्न करू शकत नाही किंवा त्याला परिच्छिन्नत्वाची गरज नाही म्हणून वेदामध्ये कुठेही अवतार लिहिलेला शब्द नाही काय देव अवतार घेतो असं वेदात कुठेही लिहिलं नाही मग आता देव अवतार घेत नाही का तर अवतार घेतो मग ज्याच्याकडून दिव्य कार्य घडतं कुठलंही दिव्य कार्य तो देव आहे असं आपल्याकडनं लक्षात ठेवा अजूनही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले आणि ते महाराज राजगडावर 3ऱ्या दिवशी कसे पोहोचले करा लक्षात ठेवा आजही तो मार्ग असा आहे अनेक मार्गाचा शोध लावलाय तरी 14 दिवसावर कमी येता येत नाही पहा इतका जवळचा मार्ग किती जवळचा शोधलाय तरी किती दिवस लागायचे 14 तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटीत बंद होऊन काय 3ऱ्या दिवशी कुठं पोहोचले राजगडावर हे कसं शक्य आहे मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आजही कोणाचा अवतार मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत त्यांना प्रत्यक्ष भवानी मातेनं तलवार दिली त्यांनी लक्षात ठेवा 300 सैन्यानं 3 लाखाच्या सैन्याचा फज्जा उडवला हे असं का सांगतो त्याचं कारण नाही लक्षात ठेवा ज्याच्याकडून दिव्य कार्य घडतं त्याला आपण देव समजतो पण ज्या ज्या योनीत ते जन्माला आले आता हनुमंतराय भगवान शंकराचे अवतार होते बरोबर आहे बरोबर आहे तर काय खात होते मग काय पालापाचोळा भगवान शंकर पालापाचोळा खातो भगवान शंकर पालापाचोळा खातो नाव आहे म्हणतात काय की रामेची या रानात पाले म्हणजे त्या योनीचा तसा संबंध जोडला तर त्या प्रमाणात यद आचरण त्याप्रमाणे आचरण करावं लागतं मग हनुमंतराय जर जन्म संबंधाने विचार जर केला तर वानराच्या योनी जन्माला आले मरकट योनी जन्माला आले परंतु महाराज वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ याचं कारण काय तर स्वामी खात मालकाची सेवा इमाने इतबारे केली आणि लक्षात ठेवा आज्ञा कधीच केली नाही बरं जेवढं सांगितलं तेवढं त्याच्या पलीकडे काम करायचं नाही आणि पुन्हा सांगतो मालकाला सांगितलं तेच करायचं का मालकाला असं म्हणजे बरीचसे आता आमच्याकडे तर किती दिवस मला म्हणतो रे बाबा मी म्हणलं ना अरे तू का मला वाटतं पलीकडे लवणात कोळ पाव रे पाऊस आले तेव्हा नाही मला बळडाला कापूस ओखरू द्या लई तणपट उगवले
आम्ही एवढा लवणात पाऊस पडल्यावर पंचायती येईन र तेव्हा तुम्हाला कळत नाही, नाही मग हाणत मालकाला कळत नाही म्हणणाऱ्या गडीची संख्या जास्त आहे. बरोबर आहे का नाही? मग मी का सांगायला लागलो, ज्यावेळेस महाराज भगवती सीतेच्या शुद्धीला पाठवलं, कोणाला? हनुमंतरायाला. भगवती सीतेची भेट घेतली कोणी? हनुमंतरायाने. मग आता तिथं बोलणं सुरू झालं. हनुमंता कसा आला, एवढा मोठा समुद्र कसा टाकला? तेव्हा आई साहेब काय सांगावं, ह्या आमटीनं मला अलगद आणलं म्हणजे. बरोबर. मग ते रस्त्याला काय काय मिळणार ते सांगितले. मग भगवती सीतेचं ध्यान रामचंद्र प्रभूकडे लागलं आणि त्या अंगठीलाच हृदयाला धरून लागल्या. कोण? आई साहेब. हा प्रभू प्रभू मला माहित होतं तुम्ही मला नक्की भेटायला येतात. हा हनुमंता केवढा तुझा माझ्या उपकारी, तू प्रभूला घेऊन आलास. हनुमंतरायाच्या मनात आलं काय काय माणसाला आज्ञा दिली नाही, नाहीतर काय ही सगळी लंका समुद्रात पालथी घातली असतील. कोणाला घेऊन गेलो असतो? आई साहेबाला. भानगड नव्हती पुढची खटखट. त्याच्यानंतर लंका जाळली, 12 भानगड केल्या, पुन्हा निघता गेली. आई साहेब येतो पण तुमची माझी भेट झाली त्याची काहीतरी खून द्या. पण सीता आई साहेबांना हनुमंता एकटा चाललास का? मला नेणं, मला ने म्हटल्याबरोबर हनुमंतराय सांगतात, आई साहेब मला फक्त तुमचा शोध घ्यायचा सांगितलाय. काय घ्यायचा सांगितलाय? शोध. जर मला प्रभूनं सांगितलं असतं ना तर ही लंका समुद्रात पालथी टाकली असते. कशी उचलून काय 15 लिटरचा डबा नाही काय, अख्खी लंका उचलली असते, कुठं टाकली असती? समुद्रात पालथी. तुम्हाला घेऊन गेलो असतो. परंतु आई साहेब मला फक्त शोध घ्यायला सांगितलाय आणि उद्या काय होणार आहे हे मला माकडाला काय कळायले. पुढील भविष्याची मते माते नेनतीची ठाऊकी. आई साहेब पुढे काय करायचे हे मला माहित आहे, फक्त मालकालाच माहिती आहे. मालकाला तुमचा शोध घेऊन या म्हणजे शोध घेतला. म्हणजे एक कण सुद्धा मालकाच्या आज्ञेच्या पुढे जात नाही. हा असा जो सेवक आहे त्यानं कधीही भगवान विष्णूची सेवा करायची गरज नाही. अजून नारोबार एका ठिकाणी किती वाद येत देवा तया सर्वात्मक ईश्वरा. बर स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होया पारा. खरी देवाची पूजा तीच आहे. खऱ्या देवाची पूजा, खरी पूजा कोणती? की जे आपल्याला कर्म आपल्या वाट्याला आले. स्वकर्म जे कर्म आपल्या विषयाला आले ते कर्म बिनचूक करणे. आपण जर हीच खरी देवाची पूजा आहे. स्वामी काल दुसरं गुरुभक्ती. गुरुभक्ती कोणी केली तर काल तुम्हाला मी सांगून गेलो. वरतंतु ऋषीचा शिष्य ज्याचं नाव काय? कौत्स. त्या कौत्सानं महाराज 3.5 कोट सुवर्ण मुद्रा गुरुला आणून गुरुची इच्छा पूर्ण केली. ज्याला खायला भाकर नव्हती त्याने किती मुद्रा आणून दिल्या? 3.5 कोटी. गुरुभक्ती पितृवचन. तुम्ही मुलाच्या भूमिकेत असाल, त्या भूमिकेवर असाल तर तुम्ही काय करा, तुमच्या वडिलाचं वचन कधी मोडू नका. हा आदर्श बघा. कारण 17.5 लाख वर्षानंतरही या जगात ते नाव आहे कोणाचं? प्रभू रामाचं. आणि ज्या ज्यावेळेस महाराज प्रभूचं नाव येतं त्या त्यावेळेस पहिला शब्द कोणता येतो? पितृवचना करणे रामे वनवास लक्ष ठेवा. वनवासाला जायचं. हा हे वचन कैकेयीला कोणी दिलं? राजा दशरथानं. आणि ते वचन पूर्ण कोणी केलं? प्रभू रामचंद्र. पितृवचना कारणे रामे वनवास केला. शेवटचं सांगितलं सेवा पती. मालकाची सेवा बाईनं
आपल्या पतीची सेवा इमाने इतबारी रात्रीच मी याच्यावर बरं बोलू नाही का बाळू काय कारण का तुम्हाला कीर्तनाला यावं लागत पाठाला जावं लागत नाही पंढरपूरला जावं लागत नाही फक्त तुम्ही इमाने इतबारी काय आपल्या मालकाची सेवा करा पण महाराज तुम्ही त्यांची करीत नाही इतकंच नाही उलट पक्षी याला काही कळत नाही असा सगळ्याचा पिंपळगावच्या सोडून आमच्या इकडं तर डायरेक्ट महाराज आमच्या याला माती कळत नाही काय माय मी म्हणूनच बरं आहे नाही तर यायचा संसार आहे ना कुत्र्याला खाल्ला असता कुणी खाल्ला असता मला लक्षात ठेवा जर बाईला आपला नवरा शहाणा वाटत नसेल तर जगात काय शहाणा वाटत असेल हा म्हणजे लक्षात ठेवा मीच एक शहाणी हा भाव जगात दाखवायचा आणि कोणाला आपल्या नवऱ्याला वेळेत करायचं मग ज्या दिवशी लक्षात ठेवा आपल्याला उदाहरण सांगतो अनुभव सांगायला प्रकट उभा आहे अनुभव काय त्या अनुसया मातेनं कोणाची सेवा केली फक्त पतीची सेवा केली मात्री महाराजांची सेवा केली आणि तिने देवाला लेकर केलं नव्हतं तुका म्हणजे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता तिची देवावर सत्ता असते पण आपण तसं करत नाही म्हणून आपल्याला महाराज नाना देवतेचे उपवास तापास करावे लागते खरी ही तुझी आहे अनुभव नाही तुझा याच्यात पाचवा जनरली सगळ्या सांगितलं काय सांगितलं सत्य बोले मुखे आता इथं विरोध आहे राम महाराज सत्य बोलल्या संसार होतो का परमार्थ होतो परमार्थ हा सत्य बोलल्यावर प्रपंच होतो का परमार्थच होतो हा बरं प्रपंचात सत्य बोललं तर प्रपंच राहील का हा खड्या सगळं सोयाबीन नाही भरल्यावर उतार येईल का हा जरी बसक बैल असलं हा तरी पण तुम्हाला सांगतो तुम्ही हे घ्या बघा तुमच्या घरात कसं चांगलं होतं इथं बाजारात गेली आणि काय तेव्हा म्या बैल घेतला होता पण काय आवताला लावला की मटकन बसत आहे म्हणून मी इकायला आणलाय असं कोणी म्हणतं का मग सत्य बोले मुखे कीर्तन ऐकून गेलं हा कीर्तन ऐकून गेलं आणि महाराज आजून सांगतो सगळे जास्त लबाड बोलत असतील ते हेच अण्णा लबाड बोलणार विठ्ठल महाराज महालबाड राम महाराज तर त्याच्याहून 10 पट लबाड कारण हे टिप्पणी माणसे टिप्पणी करतात टिप्पणी मी तर राम महाराज लय वेळेस म्हणत होतो येते टिप्पणाची कामं बंद करावं राम महाराज हो महाराज बघा विठ्ठल महाराज एक मला नेहमी म्हणजे का काय करतो बघावर पोरग कुठं आहे काय आहे म्हणजे आमच्या मावस भावाची पोरगी चुलत भावाची आहे कुठं काकाचे आहे तसे राम महाराज मग कोणाचे आहेत कोणाला हा मी म्हणलं महाराज ते पीत फित काही नाही ना महाराज म्हणे नाही अजिबात पीत नाही महाराज म्हणे घेते मिळते म्हणे महाराज घेते हा नाही म्हणजे कमी घेत नाही घेतच नाही पण घेतली आहो असं सांगतात काही एका बैठकीत बसल्या हे म्हणणार या गावात कोणाचं आमचं सगळं गाव बिघडलेले पण या पोराला तुम्ही पाहिलात ना याला सुपारीचं सुद्धा काय नाही का सुपारी खायला भांडवत का वरात नाही मी काय सांगायला मग आता तुम्ही सांगा सत्य बोले मुखी तर सोयरीकी होत्या का सत्य बोले मुखी तर व्यवहार चालेल का खरं बोलावं लागतं नाही सांगायचं हेच सांगायचं की प्रपंच शब्दामध्ये असा अर्थच आहे हा प्रपंच
म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी खरं आणि काहीतरी खोटं या दोन्हीची सरमिसळ करावं त्यांना, त्याचं नाव काय? प्रपंच. ज्याच्यामध्ये शुद्ध खरं त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यामध्ये दोन्हीची मिसळ केली म्हणून आद्य शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात पहा, सत्य आणि मिथुना कृते व्यवहार हा व्यवहार काही खरं आणि काही खोटं या दोन्हीचं काय करावं ते मग राम महाराज ते सांगत होते. या फार जोरदार करायला काही बोलावं लागतंय, काही इकडे तिकडे हाणावं लागतंय, त्याच्याशिवाय जोड बसत मग जोड बसवायचं आहे का? मग काही खरं आणि काही खोटं मग लक्षात ठेवा. मग आता कुठं खरं बोलायचं विठ्ठल महाराज, कुठं खोटं? म्हणजे जिथं परमार्थाचं काम आहे तिथं अजिबात खोटं बोलायचं नाही. तिथं कसं बोलायचं? सत्य बोलायचं. आणि जिथं संसारातलं काही काम आहे तिथं अर्ध खरं आणि अर्ध खोटं बोलायचं. आणि जिथं निस्ता आपला फायदा आहे तिथं शुद्ध खोटं बोलायचं. सत्य आणि काही मिथ्या दोन्हीचा सरमिसळ केला, त्याचं नाव काय सांगितलं? व्यवहार. व्यवहारामध्ये परमार्थामध्ये मात्र अजिबात एक शब्द खोटा, सत्य बोली मुखे. आणि सर्व सार्वजनिक वाक्य बरं काही उपदेश. दुखवे अनेकाच्या कोणाही जीवाचा न पडू कोणाचा मत्सर तर करत नाही, पण एखाद्याला आणण्यातून आणण्याला जरी, आता हे फार विस्तार आहे बरं का, पण माझी तब्येत बने 11वा देत तसं ते एकदा सगळ्यांना मला बोली केली, जवळ जमते तेव्हा बोला. आणि मला आता विस्मरण व्हायला तापी म्हणून माणसं उघड्यावर राहते मग जास्त त्रास वाटायला. आता याचा विस्तार महाराज काय की दुखवे आणि काच्या दुःखे, म्हणजे आणण्याकून आणण्याला झालेल्या ज्या वेदना आहेत, जे क्लेश आहेत, ते झालेले क्लेश सुद्धा त्याला सहन होत नाही आणि त्याच्या दुःखामध्ये आपण सामील होतो किंवा त्याच्या दुःख निवृत्तीचा काय करतो? प्रयत्न करतो. हीच विष्णूची पूजा अनुभव नाही तुझा. मग ह्या षड कर्माचा पैकी एखाद्या कर्माचा जरी तुम्ही निश्चय केला, या षड कर्मापैकी एखाद्या कर्माचा जरी तुम्ही निश्चय केला तर तुम्हाला निश्चयाचे बल निश्चयाचे बल निश्चयाचे बल निश्चयाचे बल Yeah.
जुना अनुभव नाही जुना
इतकं